काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या पांडुरंग उल्पे यांना अचानक चक्कर आली होती। यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन गेले, मात्र डॉक्टरांनी ते मयत झाल्याचं घोषित केले। नातेवाईकांनी पांडुरंग तात्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाऊ लागले। याच वेळी कसबा बावडा परिसरात ॲम्ब्युलन्स एका खड्ड्यात आदळली आणि याचा झटका लागून पांडुरंग तात्या यांच्या हातांची बोटे हलू लागली आणि ते जिवंत झाले होते। या घटनेवरून एका नागरिकाने कोल्हापूरच्या रस्त्यांबाबत दिलेली ही मुश्किल प्रतिक्रिया। जय श्रीराम। सगळेजण जागतिक अमेरिका वगैरे लागल्या माणूस अमर कसा राहीन ह्याच्यावर पैसा खर्च करायला, तर ह्याच्यावर पैसा त्यांनी खर्च करण्यापेक्षा माणूस मेला की त्याला कोल्हापुरात घेऊन यायचं आणि 10 मिनिटं फक्त ॲम्ब्युलन्स मधनं फिरवायचं किंवा गाडीनं कुठलाही फिरवा, खड्ड्यातनं गाडी वर खाली गेले की परत ते जीवन होतंय। ते रिसर्च करायला एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा कोल्हापुरातल्या खड्ड्यांना गाडी पळवा, मेलेला माणूस परत जिवंत होतोय। एवढं बोलतो, धन्यवाद। आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की रिसर्चवर खर्च करू नका, मेला माणूस की त्याला कोल्हापुरात घेऊन 10 मिनिटं फिरवा, जिवंत होतोय। ओके, धन्यवाद। वंदे मातरम। जय जवान, जय किसान, जय भवानी, जय शिवराय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.